राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सोलापुरात समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचं 11 जानेवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे थोर साहित्यिक प्र के अत्रे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी कला मंचच्या वतीनं 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आलं आहे। चला जगूया आनंदाने, राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका, समाजातील नीतिमूल्यांचा ऱ्हास, प्राथमिक शिक्षणातील समस्या आणि उपाय, संत साहित्याचं योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी आणि आव्हाने, सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची दिशा आणि दशा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय, सोलापुरातील नारी शक्तीचा प्रवास, काल, आज आणि उद्या या विषयांचा या स्पर्धेत समावेश आहे। स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीचं आयोजन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं असून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना प्रत्यक्ष मंचावर सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे। स्पर्धेनंतर सायंकाळी 7:30 वाजता पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी होईल। राज्यातील सर्व ज्युनियर कॉलेज, महाविद्यालय आणि इतर संस्थांमधील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन समृद्धी कला मंचचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण आणि प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी केलं। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख मल्हारी बनसोडे, मल्लीनाथ निंबर्गी, किरण लोंढे आदी काम करत आहेत। तसंच आयोजन समितीतील रमेश बसाटे, गोवर्धन कमटम, प्रशांत बडवे, बसवराज मठपती, हिरालाल धुळम, पुंडलिक कलखामकर, श्रीमंत कोळी, डॉक्टर माधुरी भोसले, अमोलिका जाधव, रेणुका बुधारम, जितेंद्र कुलकर्णी, संतोष शिरसट, अरविंद मोटे, अनिल खरटमल, मल्लिकार्जुन सोमेश्वर, अर्चना कलखामकर, शुभांगी पवार, विद्या वरडुळे, शिल्पा बहिजे, बालाजी चव्हाण, राजकुमार कोळी आदी काम पाहत आहेत। आणि अध्यक्ष म्हणून राजन सावंत हे उपस्थित राहणार आहेत। समृद्धी कला मंच, समृद्धी सोशल फाउंडेशन अशा या सर्व फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना, तरुण वर्गाला एक चांगला कार्यक्रम आम्ही देत आहोत, एक स्टेज निर्माण करून देत आहोत। तरी या कार्यक्रमाची आपण सगळ्यांनी दखल घेऊन जेणेकरून राज्यभरामध्ये ह्या बातम्या जातील आणि राज्यातून स्पर्धक येतील आणि एका चांगल्या विषयावरती चर्चा घडून येईल आपल्या सोलापूरमध्ये। कारण सोलापूर हे चांगल्या विषयाचं केंद्रबिंदू आहे आपण, आणि हे केंद्रबिंदू कायम अबाधित राहावं म्हणून आपण चांगले विषय घेऊन सहकार्य करावं हे नम्र। 11 जानेवारी रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवक दिन आणि युवकांना प्रेरणा मिळावी। आजचं जे जनरेशन आहे ते युवकांचं आहे, युवकांची संख्या आपल्या देशामध्ये जास्त आहे। त्यामुळे युवकांना कुठेतरी चांगल्या पद्धतीचं एक व्यासपीठ मिळावं, नुसतंच व्यासपीठ नाही तर त्या व्यासपीठावर आपले विचार जे आहेत ते व्यक्त करण्याची संधी मिळावी म्हणून या समृद्धी कला मंचच्या वतीनं येत्या 11 तारखेला वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आमचे जे मंडळ आहे जवळजवळ सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर, सोलापूर जिल्ह्यातील तर सर्व माध्यमिक शाळा किंवा सिनियर कॉलेजमध्ये पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। तिथपर्यंत आम्ही पत्रकं पोहोचवलेली आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, जास्तीत जास्त स्पर्धक यावेत। आणि ही स्पर्धा राज्यस्तरावरची असल्यामुळं राज्यभरातील स्पर्धकांनी सोलापूरच्या या व्यासपीठावरती येऊन आपल्याला त्या ठिकाणी विचार व्यक्त करावे, विचाराचं मंथन करावं हा उद्देश जरी असला तरी याची बक्षिसे जी आहेत ती खूप मोठी ठेवली आलेली आहेत। 15,000 रुपये हे पहिलं बक्षीस आहे, 11,000 दुसरं आहे, 7,000 तिसरं आहे, 5,000 रुपये आणि 3,000 रुपये असं एकूण 5 बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत।